झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज या प्रमुख पालख्यांबरोबरची सुरक्षा व्यवस्था आता आणखी कडक करण्यात आली आहे। या दोन पालख्यांबरोबर बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक तैनात करण्यात आले आहे। या दोन पालख्यांचा पंढरपूर पर्यंतचा प्रवास 3 जिल्ह्यांमधून होणार आहे। या पालख्यांबरोबर दिवसभरातील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी ही सुरक्षा पथकं सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतील। या एकूणच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। गेली कित्येक वर्ष वारीची परंपरा असलेल्या विविध पालख्यांना आता सुरक्षेची गरज भासायला लागलेली आहे। बॉम्ब शोधक पथकाची गरज आता तुकाराम महाराजांची पालखी असेल, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असेल, या पालख्यांना सुद्धा आता सुरक्षिततेसाठी या बॉम्ब शोधक पथकाची गरज भासायला लागलेली आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक आहे। तसंच जमिनीमध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये काही दडलंय का, धातू कुठला दडलाय का किंवा स्फोटक दडली आहेत का हे शोधण्यासाठी सुद्धा या ठिकाणी यंत्रणा आहे। तिथे आपल्याला श्वान सुद्धा दिसतोय। अशा प्रकारची यंत्रणेची गरज भासलेली आहे। ही यंत्रणा नक्की कशी काम करते आपण PSI होडगे यांच्याकडनं जाणून घेऊया, जे बॉम्ब शोधक पथकाचे प्रमुख आहेत। होडगे साहेब, काय सांगाल की नक्की तुमचं काम कशा प्रकारे चालतं? ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी कमीत कमी 2 तासाच्या अगोदर आम्ही संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणची तपासणी केली जाते। तसेच मुक्कामाच्या ठिकाणी जी पालखी आहे त्या ठिकाणी 2 तास अगोदर तपासणी केलेली आहे। काय काय तुम्ही तिकडे जाऊन बघता आणि काही सूचना वगैरे त्या ठिकाणी करतात का तुम्ही? अगदी बरोबर आहे। वारकरी लोकांना सूचना आम्ही देतो की संशयित वस्तू किंवा बॅग म्हणा किंवा पिशवी किंवा एखादा डबा, टिफिन वगैरे अशा वस्तू जर दिसून आल्यास तर त्यांना हात लावू नका वगैरे असं सूचना देऊन प्रथम पोलिसांना कळवा असं आम्ही सूचना दिलेली असतो। आधुनिक काळामध्ये बॉम्ब शोधक पथकाची आवश्यकता आता सर्वच ठिकाणी भासू लागली आहे। सुरक्षितेसाठी 3 जिल्ह्यांमध्ये म्हणजे ज्या ठिकाणावरनं ही वारी जाणारे पंढरपूरमध्ये प्रवेश करणारे या 3 जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी अशीच बॉम्ब शोधक पथकं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह अमित जोशी, पिंपरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।